तर पहलगामच्या हल्ल्याचे महाराष्ट्रामध्ये काय पडसाद उमटतात ते देखील आपण पाहूया। पाकिस्तानमधून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे। जे केंद्राच्या आदेशामध्ये बसतील ते बाहेर जाणारच, फडणवीसांकडून स्पष्ट। त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करतायत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे। त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल। पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही। पहलगाममध्ये हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य आहे। तो उन्होंने हिंदू का पूछकर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। भारतातील मुस्लिमांबरोबर जातीवाद होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्र काढावं अबू आझमींची ही मागणी आहे। तर नितेश राणेंनी वक्तव्य करणं थांबवावं असंही आवाहन। जो हुआ वहां पर नजाकत ने, आदिल ने क्या किया, यहाँ के मुसलमानों ने कैसा स्टेटमेंट दिया? एक बार आप कहिए कि भारतवर्ष के मुसलमानों के साथ इस मसले में कोई भी जाति नहीं होना चाहिए। एक तुरंत नोट बनाइए और मुख्यमंत्री से बात करिए कि ये चीजें खत्म होना चाहिए। पहलगाम हल्ल्यानंतर एससीएसएमटी आणि पुणे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। स्थानकांवर आता आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात। पाकिस्तान समर्थन प्रकरणी नालासोपाऱ्यातल्या 3 जणांना अटक। उस्मान गणी, इक्बाल सय्यद, तौशीद शेख, अदनान शेख अशी तिघांची नाव आहेत। तर तिघांनाही 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। पुण्यामधील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर चिटकवलेत। रस्त्यावर पायदळी झेंडे चिटकवत पाकिस्तानचा निषेध। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून आंदोलन। संपूर्ण समाजाकडून भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले जळगावमधील पर्यटक पुन्हा आपल्या स्वगृही परतलेत। आजपर्यंत टीव्हीवर पाहिलेला थरार प्रत्यक्षात अनुभवलाय। जळगावमध्ये परतलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबीती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या जगदाळे कुटुंबातील एका मुलीला DY पाटील संस्थेमध्ये नोकरी मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजिंक्य पाटील यांना फोन।